वाव, किती छान झालेत ना हे मस्त असे खुसखुशीत मोदक. तर यावर्षी गणपती बाप्पासाठी असे हे मोदक तुम्ही नक्की बनवा बरं का. इतके सुरेख झालेले आहेत. नमस्कार, मी श्रुतिका, श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज म्हटलं की चला असे झटपट होणारे मोदक तुमच्यासोबत शेअर करूया. तर तेच आज हे मी शेअर केलेले आहे. तर बघा किती छान झालेले आहेत आणि अगदी सोपी प्रोसेस आहे. कोणालाही येईल असे हे मोदक आहेत. आणि विशेष म्हणजे बेसन पीठ अजिबात वापरलेलं नाही. जरा वेगळी पद्धत या इथे मी सांगितलेली आहे. पण आपल्याला हे तळायचे वगैरे सुद्धा अजिबात नाही. कमीत कमी तूप किंवा तेल वापरून हे मोदक बनवलेले आहे आणि खायला तर अतिशय रुचकर लागतात. विशेष म्हणजे करायलाही अगदी झटपट, कुठलीही जास्त पूर्वतयारी करावी लागत नाही. तर हे मोदक आहेच म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेले आहेत. बेसन पीठ अजिबात वापरलेलं नाही. फक्त आपण इथं डाळच वापरलेली आहे आणि हे कमीत कमी तेलामध्ये किंवा तुपामध्ये कसे करायचे हे सुद्धा इथे सांगितलेले आहे. तर तुमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले की नाही हे मला नक्की सांगा. आमच्याकडे तर झालेलं आहे. आता मस्त प्रसादाची अशी रेलचेल चालू आहे. तर गणपती बाप्पांना मस्त असे रोज रोज नवीन नवीन प्रसाद काय द्यायचा तेच इथं मी जे आमच्या बाप्पांना दिलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया. इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ स्वच्छ धुवून 2 तास मस्त व्यवस्थित भिजत घातलेली आहे. तर इथं एकाच वाटीच्या प्रमाणाने तुम्ही सगळे साहित्य घ्या म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. आणि आता ही निथळत मी अशी ठेवलेली आहे म्हणजे यातलं पाणी आपल्याला पूर्णतः काढून घ्यायचं आहे. तर अशी ही भिजत घातल्यानंतर अर्धा तास मी अशी छान चाळणीवरती निथळत ठेवली. त्यानंतर मिक्सरला छान मस्त पाणी न वापरता याला बारीक शक्य तितक्या बारीक वाटून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे डाळ वाटून झालेली आहे. तर किती छान बारीक वाटल्या गेलेली आहे, अजिबात जाडसर ठेवलेली नाही. आता एका बाउलमध्ये ही सगळी डाळ आपण काढून घेऊया. आता पाक बनवायचा ते बघूया. तर ते 1 वाटी मी इथं साखर घेतलेली आहे. तर 1 वाटीच हरभऱ्याची डाळ होती म्हणून 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने मी सगळे प्रमाण घेतलेले आहे. त्यानंतर आता हे दोन्ही मिक्स करून गॅसवरती छान मंद आचेवरती विरघळून घ्यायचं आहे. साखर छान विरघळली की 5 मिनिटं मस्त याला अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर असा हा पाक केला तर अगदी सोपी आहे ही प्रोसेस. म्हणजे साखर विरघळल्यानंतर मध्यम आचेवरती 5 मिनिटं हा उकळू द्यायचा म्हणजे तुमचा परफेक्ट पाक होतो. आणि प्रमाण पण असंच ठेवायचं की 1 वाटीला पाव वाटी पाणी घ्यायचं. तर अशा प्रकारे आता उकळी आलेली आहे. आता उकळी येऊन आपण गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती आपण 5 मिनिटं याला छान मस्त शिजू देऊया. आणि 2 बोटांच्या मध्ये पकडल्यानंतर जशी तार झाली ना की समजावं हा पाक झालेला आहे. आता यामध्ये थोड्याशा मी गरम पाण्यामध्ये कोमट केशरच्या 5 ते 6 काड्या भिजत घातलेल्या होत्या. तर हे टाकून घ्यायचं आहे. याने आपल्या मोदकांना सुंदर असा रंग येतो. पण अजून छान रंग येण्यासाठी मी यामध्ये थोडासा किंचित ऑरेंज असा फूड कलर टाकलेला आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर पिवळा टाका, लाल टाकला किंवा केशरी टाकला तरीही चालतं. तर मी इथं केशरी रंग टाकलेला आहे आणि छान मस्त आता याला 1 उकळी येऊ द्यायची आहे कारण आपला पाक ऑलरेडी झालेलाच आहे. तर 1 तारी पाक हा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथं कढईमध्ये मी तूप तापत ठेवलेलं आहे. 1 मोठा चमचा तूप टाकलेला आहे आणि आपण जे डाळ वाटून घेतलेली आहे ना त्याचे अशा प्रकारे चपटे चपटे वडे करून आपण तळून घेणार आहोत. तळून म्हणजे फक्त शालो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही. तर अशा प्रकारे मी हे टाकून घेतले. तुमच्याकडे जर पॅन असेल तर पॅनवरती सुद्धा छान होतात. आता माझ्याकडे पॅन नव्हता म्हणून मी कढईमध्येच केलेत. पॅनवरती एकाच वेळेस भरपूर मावतात. आता ही खोलगट कढई आहे म्हणून थोडे कमी बसलेत. अशा प्रकारे एक एक करून मी छान असे चपटे चपटे वड्याचे याच्यामध्ये टाकून घेतले आणि छान मस्त रंग बदलेल तोपर्यंत याला छान दोन्ही साईडने मस्त खुरपूस असे भाजून घेतलेत. तर बघा किती छान मस्त झालेले आहेत आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करायचे आहे.
कारण हे ना कच्चे राहायला नको, तर आतून सुद्धा छान व्यवस्थित शिजल्या गेले पाहिजेत. म्हणून दोन्ही साईडने मी व्यवस्थित असे हे फ्राय करून घेतले. आणि खूप कमी तूप लागतं ह्याला, खूप जास्त तेल तूप वापरलं नाही तरी चालतं. आणि तुम्ही ना तुपाऐवजी तेलही वापरलं तरी चालतं, तुम्हाला जे आवडत असेल ते वापरू शकतात. आता अशा प्रकारे हे आपण एका टिश्यू पेपरवरती सगळे वडे काढून घेऊयात. पुन्हा दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळून घेतली. अशा प्रकारे ही सगळी डाळ आता मी मस्त असे वडे करून तळून घेतले. आणि हाताने याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं आहे. तर खूप जास्त जाड तुकडे केले तर एखाद्या वेळेस भांडं वगैरे भांड्याचे पाते तुटू शकतात. म्हणून हाताने अगदी छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेत आणि मिक्सरला मस्त याचा असा बारीक भुगा करून घेतलाय. तर बघा किती छान झालेलं आहे. आता आपण ज्या कढईमध्ये हे वडे तळलेत ना, यामध्ये अगदी थोडंसं तूप शिल्लक होतं, त्यामध्येच मी हा भुगा टाकून घेतलेला आहे आणि छान मस्त परतून घेतला. तर असे केल्यामुळे काय होतं, जर आतून जर थोडंसं कच्चापणा राहिला असेल तर तो सुद्धा छान भाजला जातो. तर 1 मिनिट हे कढईमध्ये छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे मी. तर हे केलं नाही तरीही चालतं, पण आता तूप थोडं शिल्लक होतं माझं, म्हणून थोडंसं मी भाजून घेतलं, कारण ऑलरेडी आपण हे शालो फ्राय तर केलेलेच आहे. तर अशा प्रकारे बघा छान मस्त भाजून झालंय आणि तूपही आपलं अजिबात शिल्लक राहिलेलं नाही. खूप जास्त तूप किंवा खूप जास्त तेल इथं अजिबात वापरलेलं नाही, तुम्ही बघितलं असेल. 1 मिनिट झालेला आहे. आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये थोडीशी आपण मस्त अजून छान चव येण्यासाठी थोडीशी मगजबी टाकलेली आहे. तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकतात, पण मी ते ड्रायफ्रूट स्किप केलेत, कारण आता भरपूर ड्रायफ्रूट झालेत, म्हणून म्हटलं थोडेसे मगजबीज टाकावेत. त्यानंतर हा बनवलेला पाक यामध्ये अशा प्रकारे मस्त ओतून घ्यायचा. तर बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी थोडाच टाकला, कारण एखाद्या वेळेस जर मिश्रण पातळ झालं तर पुढं प्रॉब्लेम नको यायला म्हणून. पण हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणून पातळ वगैरे अजिबात होत नाही. त्यानंतर परत एकदा आता जे राहिलेला पाक होता तो सुद्धा यामध्ये ओतून घेतला आणि हे असं झाकण ठेवून अर्धा तास छान मस्त मुरू दिलेलं आहे. तर बघा सुरुवातीला तुम्हाला हे पातळ दिसतं मिश्रण, पण अर्ध्या तासानंतर पुन्हा हे छान मस्त असं आटून येतं आणि घट्ट होतं. तर आता अर्ध्या तासानंतर ह्याचे आपण मस्त असे मोदक बनवायला घेऊया. तर तुम्ही हाताने लाडूसुद्धा वळू शकता, पण आता गणपतीचा गणपती बसलेले आहेत म्हणून म्हटलं छान मोदकांचाच आकार देऊया. तर बघा सुरुवातीला जो आपण मोदक बनवायचा साचा असतो ना, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आतून आणि यामध्ये हे मिश्रण अशा प्रकारे छान दाबून दाबून भरायचं. दिसायला छान मस्त आकर्षक दिसावे म्हणून मी थोडंसं केशरच्या काड्या, मगजबी सुरुवातीला त्या साच्याच्या अगोदर टाकलेल्या आहे, नंतर सारण भरलेलं आहे. म्हणजे दिसायला असं छान दिसतं म्हणून केलेलं आहे, बाकी काही नाही. तुम्हाला आवडेल तर करा, नाही आवडलं तर डायरेक्ट केले तरीही चालतात. तर अशा प्रकारे छान मस्त असं दाबून मिश्रण मी यामध्ये भरून घेतलं आणि उघडून बघूया कसा झालाय. तर वाव, बघा किती छान मस्त त्याला अशा कळ्या पडल्यात ना आणि अगदी झटपट होतं बरं का. इतका सुरेख दिसतोय ना. आणि मगजबी आणि ते केशर वगैरे बघा किती छान त्याला असं उठून आलेलं आहे. दिसायलाही एकदम आकर्षक वाटतो आणि बुंदीचे दाणे दाणे पण एकदम सुरेख पडलेले आहेत त्याला. तर अशा प्रकारे मी सगळे मोदक मस्त या साच्याच्या साह्याने करून घेतले. तुम्ही हाताने केले तरीही चालतात, पण आता साचा होता माझ्याकडे म्हणून मी साच्यानेच केलेले आहेत. तर अशा प्रकारे मस्त सुंदर आणि रुचकर मोदक बाप्पांसाठी मी बनवलेत आणि रंग टाकल्यामुळे थोडासा एक छान वेगळा लूक या मोदकांना आलेला आहे. तर यातला आपण एक मोदक फोडून बघूया कसा झाला. तर बघा आतून किती सुरेख असा दाणेदार आणि मस्त रसरशीत असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि खायला तर इतकी छान चव लागते ना. तुम्ही एकदा बनवला की परत परत बनवाल अशी सुंदर चव याला लागते. तर अशा प्रकारे हे मोदक होते, तुम्ही सुद्धा करून बघा आणि गणपतीसाठी छान छान मस्त असे नैवेद्य बघा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.